पळली का? हॅलो पब्लिक, कसं आहे तुम्ही? मी तुमचा लाडका धनू. तर चला आज आपल्या एक नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, मी आज आलो मामाच्या घरी उडीद आणायला. उडीद पेरायचा होता. मग मामा मामी बोलले का उडीद घेऊन या आमच्या घरून. तर मी काही 3.5 किलोमीटर पाय पाय एवढ्या लांबून चालत उडीद आणायला आलो. तर लाईट नव्हती तर मी बारीवर पाय पाय 3 किलोमीटर चालून आलेलो आहे मित्र. बघू शकता दोन्ही फोन चार्जिंगलाच आहे. आयफोनचा आहे आणि हा वन प्लसचा आहे. आपल्याला आणायचं होतं उडीद, त्याच्यामुळे आपण आलेलो येतो. लाईट पण नव्हती तिकडे, मग काय इकडे चार्जर वगैरे घेऊन आलो पाय पाय एवढ्या लांब. आपल्या मामाचं घर आहे, चला दाखवतो तुम्हाला पूर्ण. आज जेवली? जेव जेव नाही जेवलो. काय मी केला बाबू? आता आता मामाचे पोरगे तर लय लागूनच राहिले. शकता बाहेरच इकडं नेटवर्क पण फुल आहे, एकदम भारी व्हिडिओ अपलोड वगैरे करण्यासाठी. दीदी काय करते? दीदी कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. तर म्हणलं का आता 5G मध्ये, फुल 5G मध्ये नेटवर्क मध्ये आलो. तर म्हणलं पिक्चर डाउनलोड करून घेऊ दे. तर बघा मित्रांनो, किती मी पिक्चर डाउनलोड केले. होऊ शकता किती आहे, ऑलमोस्ट 20-30 तर पिक्चर डाउनलोड टाकले आहेत मी. एवढे का आधी पण 6-7 झाले हे पण कंप्लीट झाले. आता बघू शकता कोंबडी कमीच आहे आता. नाही कोंबडी नाही व मला माहीत, कोंबडी जोरूकच आहे. आता उडीद घेतलं आणि निघलो आपल्या गावाला पाय पाय. तर वाघ्याची बारी दाखवतो तुम्हाला थोडक्यात मित्रांनो. बघा रस्त्याला येतच होतं तेव्हा बाबा भेटला. का किती वाजले म्हणलं? 4 वाजले. मित्रांनो, जाता जाता तर पाणी पण आलेलं आहे, तर भिजावंच लागेल. आता भरपूर पाणी आलेलं आहे. बघा इकडे की पाणी आलेलं आहे. सपाटी बघा, सपाटी. इथं एक घर आहे. तर चला आता हळूहळू जाऊ. पाणी आलंय तर मी आंब्याच्या झाडाखाली लपलोय मित्रांनो. बघू शकता किती पाणी आहे. इकडं दिसत बी नाही, सर्व धुकं वगैरे आहेत. आवाज बघा कसा येतो पाण्याचा. इकडं पण बघा पुढं. इथं आपले ठेवलेले आहेत उडीद, त्याच्यामध्ये आहे ते. आपल्या संतोष भाऊने ओळखलं होतं, मी काही ओळखलं नाही. त्याने रेनकोट घातल्यामुळे त्याने हॉर्न मारला, नंतर मी ओळखलं. चला आता पाणी थोडं उघडलंय, त्याच्यामुळे आपल्याला पण निघावं लागेल हळूहळू. चला बाबा, चिखलातून जावं लागेल आता. बैला सारता चला मग. आपल्या गावातला बाबा भेटला होता, त्याला बोललो का मामाच्या घरी गेलतो उडीद आणायला. तर तो बैला चारत होता इथं. मग काय त्याला भेटलो आणि घरी निघलो. पकडून पकडून एवढे लांब हात धरून लालच पडून आले. बघा कसं लाल पडले माझ्या हात. छत्री पण एका हातात मोबाईल. लय दमवलं मला आज. च्या मायच्या गावात, कोणाच्या नाही गावात, फक्त आता आपल्या गावात पोहोचलोय मित्रांनो. एवढा लांबचा सफर करून, बापरे बाप किती लांब होत. आता घाम आला. तिकडे बघू शकता मित्रांनो, तो जो दिसू राहिला तिकडं डोलारमाळा आहे आणि तिकडं खिरोनापाडा आहे. तर अशी जवळजवळ आपल्या गावी आहेत. इकडून आलो मी ह्या साईडनं. आता जाऊ आपले
काय घेतलं आपण, छत्री आणि उडीद. हां, उडीद घेतले आणि आपल्या आपण सोबत आता थोडं जवळ राहिलो आता. तर चला घरी गेलो ना आता. तर चला आता काय करू तुम्ही पाहतो. तर काही नाही मित्रांनो, काहीच नाही करणार, मोबाईल ठेवून देईन आणि आपले उडीद पण ठेवून देऊ आणि काही नाही झोपून घेऊ. आता आपण आलो फायनली आपल्या गावाच्या थोड्याशा एकदम जवळ. इकडं नागली लावलेली आहे. नागलीच्या भाकरी एक नंबर लागता मित्रांनो. बघू शकता नागली. तुमच्या इकडे लावता का नाही कमेंटमध्ये नक्की सांगा मला. मित्रांनो हे आपली ग्रामपंचायत आहे आणि इथं रुईपेठीची आपली पाटी आहे आणि हे बघू शकता आपलं मंदिर हनुमानाचं आणि त्या खाली आपलं घर आहे. नारळीची झाडं दिसतात तिकडं आपलं घर आहे. इकडून आता जावं लागेल आपल्याला. मित्रांनो ब्लॉग आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. तुमचा लाडका धनू. अशाच नवीन ब्लॉगसाठी सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तर तुमची काळजी घ्या मित्रांनो. तर जय शिवराय, जय महाराष्ट्र.